नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आता बैठक घेणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक घेण्यात येणार आहे। नेपाळमधील भारतीयांना खबरदारी घेण्याचं केंद्र सरकारनं आवाहन केलंय। बंगळुरूतील 2 पत्रकारांवर नेपाळमधील आंदोलकांनी हल्ला केला। दोन्ही पत्रकारांची प्रकृती स्थिर आहे। कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांशी बातचीत झालेली आहे। याही बातमी संदर्भात अपडेट देतात आपले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, काल रात्री या संदर्भामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ बैठक घेतलेली आहे। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची ही बैठक होती। नेपाळच्या पूर्ण घटनाक्रमासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतलेली आहे आणि नेपाळमध्ये जी एक घटना घडलेली आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतल्यानंतर आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये ज्या युवकांचा जीव गेलेला आहे त्याबद्दल आपली श्रद्धांजली देखील व्यक्त करत त्यांनी म्हटलेलं आहे की नेपाळच्या स्थिरतेसाठी, शांतीसाठी आणि समृद्धीसाठी भारत प्रतिबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेलं आहे। कारण काल हिमाचल असो, पंजाब असो या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आले। त्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी काही गाठीभेटी घेतल्या आणि त्यानंतर तात्काळ नेपाळच्या संदर्भामध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी यांची बैठक घेतली। या बैठकीला कॅबिनेटचे मधील जे सिक्युरिटी मधील जे सदस्य आहेत, खास करून त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन असो, राजनाथ सिंग असो यासारखे जे सिनियर कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि याचा भारतावरती साधारणपणे काय परिणाम होऊ शकतो याची माहिती जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी, सविस्तर बातचीतीसाठी।